नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा कारभार लोकाभिमुख कधी होणार, नागरिकांच्या हिताचा कारभार त्या महापालिकेतून कधी होणार, हा खरोखरच एक गहन आणि गंभीर प्रश्न बनलेला आहे. 1998 मध्ये या महापालिकेची स्थापना झाली. म्हणजे आता महापालिका स्थापन होऊन जवळजवळ 28 वर्ष झालेली आहेत, पण अजूनही काही महापालिकेचा कारभार सुराला लागलाय असं दिसत नाही. उलट लोकांना जास्त ताप कसा होईल, त्रास कसा होईल आणि लोकांचं जीणं असह्य कसं होईल याकडंच महापालिकेचा एकूण सगळा ओढा दिसतोय. महापालिकेतले कारभारी आणि प्रशासन असं दुर्दैवानं म्हणायची वेळ आलेली आहे. आता पुन्हा एकदा महापालिकेनं म्हणजे महापालिकेची निवडणूक जानेवारीमध्ये झाली आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा बहुमत मिळालं. त्यांना बऱ्यापैकी काठावरचं काय पण बहुमत मिळालं आणि ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोघांचं मिळून सत्ता तिथं स्थापन झाली. महापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली. स्थायी समितीच्या सभापतीपदी अतुल माने यांची भाजपचे त्यांची निवड झाली. त्यानंतर उपमहापौरपदी गजानन मगदूम यांची निवड झाली. हे सगळं झालं. बाकीच्या सगळ्या समित्यावरही पण निवडल्या गेल्या. परंतु अजूनही काही नागरिक हिताची कामं होत आहेत असं दिसत नाही. ठीक आहे, आपण असं मान्य करू की 2-2.5 महिने 3 महिने झाले सत्तेवरती येऊन अजून काही काम करायला वाव मिळालेला नसेल, संधी मिळाली नसेल, अजून निर्णय व्हायचे असतील, निर्णयांना मंजुरी व्हायची असेल, हे सगळं आपण मान्य करू. पण निदान लोकांना ताप तरी देऊ नका अशी सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया आहे. आता पहा, एक साधारण वर्ष 1.5 वर्षापूर्वी घरपट्टीचा एकदा दंगा झालेला होता. घरपट्टीमध्ये एवढी भरमसाठ वाढ केली ती की ज्यांनी घरं भाड्यानं दिली त्यांनी ती घरं सोडून द्यायची वेळ आली अशी त्यांच्यावरती पाळी आलेली होती. त्यावेळचे जे काही आयुक्त होते ते आणि दुसरे कोण अतिरिक्त आयुक्त होते त्यांच्या कल्पनेतून ती घरपट्टी वाढ आली ती म्हणतात. त्याच्यावरती लोकांनी असंख्य तक्रारी दिल्या. त्यावर जी काही सुनावणी जुजबी होती काही ना पण ती झाली. परंतु एवढा प्रचंड दंगा झाला त्या विषयावरती, नागरिकांचा एवढा तीव्र विरोध झाला की शेवटी सरकारला, शासनाला आणि महापालिका प्रशासनाला ती घरपट्टी वाढ मागं घ्यावी लागली. त्यानंतर आता परत महापालिकेचं प्रशासन स्वस्थ बसले असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी काढलेली आहे. काय म्हणजे कोण ह्यांना अशा पद्धतीचा सल्ला महापालिकेचे कारभारी आणि प्रशासनाला देतं काही कळत नाही. किंबहुना नवीन कोणीतरी आयुक्त आलं की हा एक उद्योगच नागरिकांच्या दृष्टीनं होऊन बसला आहे. ते काहीतरी नवीन करतात. आता मागच्या आयुक्तांनी जे विश्रामबाग आणि तो परिसरातली सगळी खोकी हटवली. आज त्या ठिकाणी इतकी भग्नावस्था आहे, जर बाहेरनं कोण आलं सांगलीमध्ये तर तो सगळा खंडहर वाटते. म्हणजे इथं काय उत्खनन झालं का काय अशी परिस्थिती वाटते. तिथं काही साफसफाई तरी करायला पाहिजे. निदान तिथलं पाडलेलं सगळं जे मटेरियल टाकलेलं आहे ते तरी हलवायला पाहिजे. काहीही केलेलं नाही आहे, तसं पाडलेलं ठेवलेलं आहे. आणि खुद्द त्या मुख्य रस्ता आहे जो सांगली मिरजेचा, त्या रस्त्याच्या शेजारीच ही अशी अवस्था असल्यामुळं सांगली शहराचं वैभव तर सोडूनच द्या, पण सांगली शहर म्हणून सांगण्यासारखी सुद्धा आज तिथं अवस्था राहिलेली नाही. तर हे मागच्या आयुक्तांच्या काळात हा प्रकार घडलेला होता. आणि आता नवीन आयुक्त आले, त्यांनी निश्चितपणे चांगली कामगिरी करायचं लोकांना आश्वासन दिलं. आता त्या IAS आहेत त्या पण, आणि त्यांनी चांगल्या बैठकावर घेतल्या. परंतु आता प्रशासनानं नवीन भाडेमूल्यावर आधारित घरपट्टी काढलेली आहे आणि त्यामुळं असं सांगितलं जाते की फार काही मोठी काही वाढ होणार नाही हो, थोडीफारच वाढ होईल. थोडीफार म्हणजे तरी किती, तर जवळजवळ 1.5 पट ते 1.5 पटीपेक्षा सुद्धा जास्त घरपट्टीमध्ये वाढ होणार आहे. आणि ती सुद्धा रेडी रेकनरशी जोडलेली असल्यामुळं जुनी जी सांगली आहे, म्हणजे विशेषतः गाव भाग आहे, पेठ भाग आहे, खण भाग आहे, नळ भाग आहे, या राम मंदिर परिसर आहे, या भागामध्येच घरपट्टीचा खरा फटका बसणार आहे. कारण तिथं जुनी घर आहे, तिथं रेडी रेकनर जास्त आहे. म्हणजे ज्या भागामध्ये मुळातच काही होत नाही, ज्या भागामध्ये मुळातच कुठल्या नागरी सुविधा मिळत नाहीत, रस्ते होत नाहीत, पाणी मिळत नाही व्यवस्थित, गटारीची सगळी ओरडच आहे, अशा सांगलीतल्या जुना जो गाव भाग वगैरे आहे किंवा मिरजेतला सुद्धा जो जुना ब्राह्मणपुरी आणि हा सगळा एरिया आहे, या एरियामधलं रेडी रेकनर जास्त असल्यामुळं किल्ल्याचा भाग जो आहे मिरजेतला किंवा कुपवाडमधला सुद्धा जो जुना भाग आहे तिथं रेडी रेकनर जास्त असल्यामुळं महापालिकेच्या ह्या घरपट्टी वाढीचा फटका तिथल्या रहिवाशांना फार मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. जवळजवळ म्हणजे साधारण आपण असं धरू
की 1,000 रुपये घरपट्टी येत असेल तर नवीन जो दर आता काय भाडे मूल्यावर ते करणार आहेत तो जर आपण विचारात घेतला तर साधारणपणे 1,800 ते 1,900 रुपये घरपट्टी बसणार आहे, म्हणजे जवळजवळ दुपटीत जाणारच आहे ती. आणि आज जरी महापालिका प्रशासन सांगत असलं की दुपटीनं काही होणार नाही, वाढणार नाही, फार मोठी 50% 40%च काहीतरी वाढेल, ती काही खरं नाही. प्रत्यक्षात घरपट्टी प्रचंड वाढणार आहे आणि हा अकारण बोजा आहे नागरिकांवरती. आता अतुल शहा जे आहेत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यानंतर समीर शहा आहेत, त्यांनी सुद्धा एक पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. त्यांनी असं म्हणलंय की या महापालिकेनं नागरिकांना काय दिलेलं आहे, महापालिका नागरिकांना काय देतीये. रस्ते धड नाही आहेत, पाणी पुरवठा व्यवस्थित नाही आहे, गटारी नाही आहेत व्यवस्थित, सगळीकडे गटारींची व्यवस्था हे झालेली आहे, अनेक ठिकाणी कचरा साठलेला आहे. त्याचबरोबर दवाखाने काही महापालिकेचे चांगले आहेत की जिथं नागरिकांनी जावं. एखाद दुसरा अपवाद आहे, नाही असं म्हणत नाही मी, परंतु बाकी एकूण दवाखान्यांची अवस्था काही फार चांगली अशातला भाग नाही. स्वच्छतागृह नाहीत सांगलीमध्ये. अक्षरशः सांगलीमध्ये कुठंही ठिकठिकाणी स्वच्छतागृह करायला पाहिजेत. निदान महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये करा, नागरिकांच्या प्रत्यक्ष खाजगी किंवा रस्त्यावरती लोक करून देत नाहीत. महापालिकेच्या जागेवर करा, तिथं स्वच्छतागृह नाहीत, सार्वजनिक शौचालये नाही आहेत, अशी सगळी अनावस्था आहे. रस्त्यांची तर अत्यंत दुरवस्था झालेली आहे. आणि मुळात जो मूळचा जुना भाग आहे ना, म्हणजे सांगलीचा असेल, मिरजेचा असेल किंवा कुपवाडचा असेल, तिथंच नागरिकांची उपेक्षा केली जाते, तिथंच सगळे नागरिकांचे हाल होत आहेत. जो विश्रामबागचा, विजयनगरचा जो नवीन विस्तारित भाग असतो तिथं त्या मनात लक्ष दिलं जातं, पण जुन्या भागाकडेच लक्ष दिलं जात नाही. आणि तिथंच आता हा घरपट्टीचा वरवंटा परत फिरणार आहे. तुम्ही नागरी सुविधा नागरिकांना देत नाही, नागरिकांना कुठल्याही नवीन काही करत नाही. गेल्या 28 वर्षात महापालिकेच्या कारकिर्दीत महापालिकेनं नेमकं काय नवीन केलं. एक रोग निदान कार्यालय जे सुरू केलं तेवढं जर सोडलं आणि काय एखाद्या ठिकाणी किरकोळ काहीतरी केलं असेल तर महापालिकेनं गेल्या 28 वर्षात कोणती कामगिरी केली, तुम्हाला घरपट्टी वाढवायचा कोणता अधिकार आहे, असा साहजिकच नागरिक सवाल विचारत आहेत. ज्या सगळ्या इमारती आहेत, अगदी महापालिकेची जुनी प्रशासकीय इमारत असेल किंवा अन्य सगळ्या शाळा असतील, सगळ्या शाळांची अवस्था तर इतकी वाईट आहे. त्या शाळांच्याकडे बघायला ह्यांना वेळ नाही, त्या शाळांकडे दुरुस्ती करता वेळ नाही. आणि नागरिकांना मात्र घरपट्टीचा दणका सातत्यानं दिला जातोय. पुन्हा एकदा हा घरपट्टीचा बागुलबुवा उभा केला. मी मगाशी सांगत होतो की गेल्या 28 वर्षात महापालिकेनं कोणती कामगिरी केली, महापालिकेनं काय नवीन उपक्रम सांगली शहरामध्ये, मिरज शहरामध्ये आणि कुपवाडमध्ये राबवला आहे. अक्षरशः काहीही नाही. उलट जे पूर्वी काही केलेलं होतं नगरपालिकेच्या कारकिर्दीमध्ये ते सुद्धा आता शिल्लक नाही, त्याची सुद्धा दुरवस्था झाली अशी परिस्थिती आहे. त्यामुळं महापालिकेनं केवळ घरपट्टीचा हा वरवंटा नागरिकांवरती फिरवू नये, किमान नागरी सुविधा तरी द्याव्यात आणि मग बघूया घरपट्टीचा विचार करू, घरपट्टी वाढीचा. काय घरपट्टीची वाढ तुम्हाला देऊन तुम्ही त्यातनं काय करणार आहात, प्रशासन काय करणार आहे, कारभारी तरी काय करणार आहे. आत्ता जे महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं सगळं काय सत्तेवरती आलेले आहेत आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे, त्यांनी तरी निदान सांगावं लोकांना की तुम्ही आम्हाला सत्ता दिली म्हणून आम्ही घरपट्टी तुमच्यावर लादतोय म्हणून. हा सगळा अक्षरशः अनागोंदी कारभार आहे. बजेटला काही अर्थ नाही, कर्जरोखे काढणार म्हणतात, कोण शासनाकडनं अनुदान घेतलं म्हणतात, काय त्या शासनाच्याकडनं मिळणाऱ्या अनुदानाचं करतात कुणाला माहीत. महापालिकेमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची अनेक प्रकरणं ह्यापूर्वी झालेली आहेत. तो पहिला थांबवा, गैरव्यवहार थांबवा, गैरकारभार थांबवा आणि मग घरपट्टी वाढवा, अशी नागरिकांची स्पष्ट मागणी आहे. त्यामुळे हे घरपट्टी वाढीचं जे काही भूत समोर आणलेलं आहे ते पहिल्यांदा आवर्त घ्यावं, महापालिकेतल्या कारभाऱ्याने आवर्त घ्यावं. निवडणुका दूर आहेत, लोकसभेची निवडणूक अजून 3 वर्ष आहे, विधानसभेची निवडणूक 3.5 वर्ष आहे, महापालिकेची अजून 5 वर्ष आहे. असं म्हणून तुम्ही जर नागरिकांच्या या असंतोषाकडे दुर्लक्ष केलं तर ते चुकीचं ठरेल. आणि हे ताबडतोब घरपट्टी वाढीचा हा वरवंटा जो फिरणार आहे तो ताबडतोब बंद करा. आहे ती घरपट्टी चालू ठेवा. काय तुम्हाला अनुदान मिळवायचं ते शासनाकडे मिळवा, नाहीतरी त्या अनुदानाचा काय विनियोग काय होणार आहे हे सगळ्या नागरिकांना माहीत आहे. त्यामुळं हे ताबडतोब घरपट्टी वाढीचा हा वरवंटा फिरवायचं बंद झालं पाहिजे अशी नागरिकांची स्पष्ट मागणी आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार, खासदार जे आता नवीन काँग्रेसचे खासदार आहेत ह्यांनी ह्या विषयावरती लक्ष घातलं पाहिजे, त्या विषयावर बोललं पाहिजे.
महापौरांनी ह्याला विरोध केला पाहिजे, स्थायी समितीच्या सभापतींनी विरोध केला पाहिजे, पण अजून काही तसं दिसत नाही लक्षण. पाहूया नेमकं काय होते ते या घरपट्टीच्या ह्याच्यावर. पुन्हा एकदा नागरिकांना इथं आंदोलनच उभं करावं लागेल असं दिसतंय. पालकमंत्र्यांनी या संदर्भात तातडीनं खुलासा केला पाहिजे आणि पालकमंत्र्यांनी तातडीनं बैठक बोलवली पाहिजे. ही कशा करता तुम्ही घरपट्टी वाढवताय असा सवाल विचारला पाहिजे. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.